वर्णमाला आहेत? 52 वर्णमाला आहेत. तर तिच्यामध्ये स्वर, स्वरादी, व्यंजन आणि संयुक्त व्यंजन. ओके, तर स्वर किती आहेत? 14 स्वर आहेत. तिच्यामध्ये ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त आणि इंग्रजी. तिच्यामध्ये ऱ्हस्व किती आहेत? 5. दीर्घ किती आहेत? 3. संयुक्त 4 आणि इंग्रजी 2. किती स्वर आहेत? 14. नंतर स्वरादी 2 आहेत. नंतर व्यंजन किती आहेत? 34. त्या परवर्ण असे म्हणतात. आता स्पर्श व्यंजन मध्ये 25 आहेत. अर्ध स्वर किती आहेत? 4 आहेत. उष्म किती आहेत? 3. महाप्राण 1 आहे. स्वतंत्र 1. ल म्हणजे 1 आहे. हे मिळून किती व्यंजन झाले? तर 34 व्यंजन झाली. ओके, आणि नंतर संयुक्त व्यंजने 2 आहेत. श आणि ज्ञ. असे टोटल किती वर्ण आहेत मराठीमध्ये? तर 52. तर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की मराठीमध्ये एकूण किती वर्ण आहेत किंवा वर्णमाला आहेत. तिच्यामध्ये तुम्हाला पर्याय दिला जातो 52, 48 आणि कुठलेही 2 ऑप्शन तिच्यामध्ये ऍड केले जाते. तिच्यामधले ॲक्युरेट उत्तर तुम्हाला काय लिहायचं आहे? तर 52. ओके.